आज आपण बघणार आहोत एक असा फोन जो इंडियामध्ये लॉन्च सुद्धा झालेला नाही आहे. हा आहे रेडमीचा नोट 15 प्रो प्लस. आणि आज आपण बघणार आहोत याच्यात असं काय खास आहे आणि याचे फीचर्स. चला मग सुरू करूया. या फोनच्या बॅक साईडबद्दल बोलायचं झालं तर याच्या बॅक साईडला दिलेलं तुम्हाला चारही बाजूने क्वाड कर्व डिझाईन आणि त्यासोबतच तुम्हाला दिला अल्ट्रा टफ फायबर ग्लासचा प्रोटेक्शन, तेही बॅक साईडला. या प्रोटेक्शनमुळे तुमचा फोन हातातून जरी पडला तरी पण तुमची बॅक साईड पूर्णपणे सेफ राहील, तिला काहीच इजा होणार नाही. याच्या डिस्प्लेबद्दल बोलायचं झालं तर यात तुम्हाला दिलेलं 6.83 इंचेसचा क्वाड कर्व डिस्प्ले, सोबतच 1.5K रेझोल्युशन, HDR+चा सपोर्ट, डॉल्बी विजनचा सपोर्ट आणि सोबतच 68.7 बिलियन कलर्स. त्यामुळे तुम्ही विचारच करू शकता की किती कलरफुल डिस्प्ले असू शकतो. आणि सोबतच 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट असणार आहे, 480 हर्ट्जचा टच सॅम्पलिंग रेट तुम्हाला यासोबत भेटणार. आणि डिस्प्लेमध्ये जे मेन असतं ते 3200 निट्स. म्हणजे तुम्ही किती सनलाईटमध्ये जरी फोन यूज करताय तरी पण तुम्हाला असं ब्लँक डिस्प्ले दिसणार नाही, एकदम ब्राईटच डिस्प्ले दिसेल. आणि सोबतच आय केअर डिस्प्ले, तो पण ट्रिपल TV सर्टिफाईड, जो सर्वच फोनमध्ये असायला पाहिजे. कारण जे फोन छोटी छोटी मुलं यूज करतात, आपण यूज करतो, जेव्हा आपण रात्री लेट नाईटपर्यंत फोन यूज करतो किंवा कंटिन्यू फोन यूज करतो तेव्हा आपल्या डोळ्यांना होणारा त्रास, डोळ्यातून पाणी येतं, डोळ्यात इचिंग होते, ते ह्या फोनमध्ये तुम्हाला अजिबात होणार नाही. ह्याच्या कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर ह्यात तुम्हाला मिळतो मेन कॅमेरा, तोही 200 मेगापिक्सेलचा. आणि सोबतच सॅमसंग HP3 सेन्सरचा ग्लोबली डेब्यू होतो आणि पहिल्यांदाच रेडमी नोट 15 प्रो प्लसमध्ये हा सेन्सर यूज केला जाणार आहे. हा सेन्सर काम करतो 1.4च्या लार्ज अपर्चरवरती, त्यामध्ये तुम्हाला मिळणार डिटेल आणि शार्पर फोटो. त्यासोबतच दिलाय 2x आणि 4x लॉसलेस झूम. आणि सोबतच दिलेलं आहे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगचं ऑप्शन, ज्यात तुम्ही हाय डायनॅमिक आणि विविड व्हिज्युअल्स कॅप्चर करू शकता, ते 2x 4x ऑप्टिकल लेवल टेलिफोटो लेन्स सोबत. आणि सोबतच दिलेलं आहे स्नॅपड्रॅगन 7 Gen 4, याचे AnTuTu रेटिंग 1.1 मिलियन प्लस, ज्यामुळे तुम्ही हाय ग्राफिक्सच्या गेम एकदम स्मूथ FPS वरती खेळू शकता. सर्वात मेन गोष्ट, रेडमीचे फोन ज्यासाठी ओळखले जातात ते म्हणजे त्यांची बिल्ड क्वालिटी. आता आपण याचा ड्रॉप टेस्ट करून बघणार आहोत, हा फोन सर्वाइव्ह करेल की नाही. आता बघू शकता फोन चालू आहे आणि आपण एवढं वळून त्याला सोडणार आहोत. हा बघा, यासाठी रेडमी कंपनीचे फोन ओळखले जातात, ती म्हणजे त्यांची बिल्ड क्वालिटी. यात तुम्हाला मिळेल कॉर्नरिंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2चा प्रोटेक्शन, त्याच्यामुळे तुमचा फोन पडला तरी डॅमेज वगैरे काहीच होणार नाही. आता आपण करणार आहोत याचा वॉटरप्रूफ टेस्ट, कारण याच्यामध्ये दिलेलं आहे IP66, 68, 69 आणि 69K सुद्धा. त्यामुळे हा फोन कुठल्याही पाण्यामध्ये खूप जास्त वेळ सर्वाइव्ह करू शकतो. आणि सोबतच दिलंय 1 टच वॉटर अँड डस्ट रिमूव्हलचा ऑप्शन. आणि त्यासोबतच रेडमीने आणखीन एक ॲड ऑन फीचर दिलंय ह्यामध्ये, तो म्हणजे AI वेट टच 2.0. त्यामुळे फोन स्वतःहून सेन्स करतो तुमच्या हाताला पाणी लागलंय की तेल लागलंय की तुमच्या बोटावरती डस्ट आहे, त्याप्रमाणे टच रिस्पॉन्स देतो. आणि हे सर्व फीचर्स यूज करण्यासाठी रेडमीने दिले यात 6500 mAh ची कार्बन सिलिकॉन टेक्नॉलॉजीने बनलेली बॅटरी, सोबतच 100 वॅटचा हायपर चार्जर. आणि ज्यात तुम्ही 1600+ सायकल काउंट बॅटरी चार्ज करता तेव्हा तुमची बॅटरी 80% पेक्षा खाली येणार आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी 6 वर्ष आरामात याची बॅटरी यूज करू शकता. एवढे सगळे फीचर्स, एवढी मोठी बॅटरी, तरी सुद्धा हा फोन फक्त 8.2 mm इतका स्लिम आहे. आणि याचा वेट बद्दल बोलायचं झालं तर फक्त 207 ग्रॅम इतका हलका आहे. कारण ह्यात यूज केलेली आहे कार्बन सिलिकॉन टेक्नॉलॉजीने बनलेली बॅटरी, त्यामुळे फोनची साईज तुमची बल्की होत नाही, एकदम स्लिम आणि लाईट वेट फोन राहतो. ओव्हरऑल फोनच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर एकदम लाईट वेट आहे, स्लिम आहे, इझी टू कॅरी आहे आणि परफेक्ट हँडी फोन आहे. आता आपण बघितलं रेडमीचा नोट 15 प्रो प्लस, त्याचे फीचर्स जे एक्स्ट्रीमली अमेझिंग होते. म्हणजे त्याचे वॉटरप्रूफ आपण टेस्ट केला, ड्रॉप टेस्ट केला, बरेचसे आपण फोटोज काढून बघितले. त्याची कॅमेरा क्वालिटी, जे फीचर्स रेडमीने भरभरून दिलेत ना, मला तर वाटतं आत्तापर्यंत रेडमीचा सगळ्यात बेस्ट फोन असणार हा रेडमीचा नोट 15 प्रो प्लस. ह्या फोनच्या प्री बुकिंग तर आता सगळीकडेच चालू झालेले आहेत, पण हा फोन लॉन्च होणार आहे 29 जानेवारीला. तेव्हाच आपल्याला फोनची एक्झॅक्ट प्राइस समजेल.
तोपर्यंत आपण फक्त अनुमान लावू शकतो की हा फोन 30 ते 35च्या बजेटमध्ये असू शकतो. आणि 30-35च्या रेंजमध्ये जो याचा परफॉर्मन्स आहे, ड्युरेबिलिटी आहे, एक्स्ट्रीमली अमेझिंग आहे. सर्वात मेन मुद्दा, मी एका शॉपमध्ये ॲज अ प्रमोटर म्हणून काम करतो आणि त्या प्रमोटरचा जो एक्सपिरियन्स असतो तो त्याच एक्सपिरियन्सच्या जोरावरती अशाच नवनवीन अपडेट्स आणि फोनच्या रिलेटेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहील. आणि तुम्हाला नवीन फोनचा पहिला रिव्ह्यू बघायचा असेल तर बघा मी निलेश पाटील द अनविल हब मराठी या चॅनलवरती. या चॅनलवरती तुम्हाला फक्त मराठीमध्ये रिव्ह्यू बघायला भेटणार आहेत. आणि अशाच मराठीमध्ये तुम्हाला नवनवीन फोनचे अपडेट्स बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा द अनविल हब मराठी.